दरम्यान एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। चंद्रपुरातल्या नरभक्षक वाघाला गोळ्या घाला असे वनमंत्रालयाने आदेश दिलेले आहेत। एक मोठी बातमी म्हणावी लागेल। शिंदेवाही तालुक्यामध्ये नरभक्षक वाघाची दहशत आहे। या वाघामुळेच नागरिक देखील भयभीत झालेले आहेत आणि त्याचमुळे चंद्रपुरामध्ये या वाघाला गोळ्या घाला अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। शिंदेवाही या भागामध्ये या वाघाची दहशत आहे। या वाघाने काही माणसांवर हल्ले देखील केलेले आहेत। अनवर शेख आपला प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। अनवर, काय अधिक माहिती द्या? नक्कीच मयांक, गेल्या 15 दिवसामध्ये जे सिंदेवाही तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यातील त्या शिवनी जे परिसर आहे त्यामध्ये एक वाघाने 3 लोकांचा हल्ला करून 3 लोकांना ठार केलं आणि 2 लोकांना जखमी केलेलं आहे। यामुळे या परिसरात पूर्ण भीतीचे वातावरण आहे। त्यामुळे जे या सिंदेवाहीचे जे आमदार आहे विजय वडेट्टीवार यांनी वन विभागाला याची मागणी केली होती का तो वाघ नरभक्षक झालेला आहे आणि त्याला गोळ्या घाला आणि त्याला पकडा। परंतु जे वन विभाग आहे आपल्या परिसराने यंत्रणा लावून सगळं त्याला ट्रँक्युलाइज करण्याचा गेल्या 4 दिवसापासून ते प्रयत्न करीत आहे। 150 ते 170 कर्मचारी अधिकारी या कामासाठी सगळे लागलेले आहे। परंतु जे वाघ आहे ते वाघ पिंजऱ्यामध्ये सापडत नाही आहे। त्याला ट्रँक्युलाइज करून आणि पिंजऱ्यामध्ये धरण्यासाठी 4 पिंजरे लावण्यात आलेले आहे आणि 8 ते 10 जे मोटर गाड्या आहेत ते त्याचा शोध घेत आहे। परंतु ते जंगलाचा राजा आहे वाघ जे आपण म्हणतो तो यांच्या हाती लागत नाहीये। यामुळे या बरोबर, हा वाघ वन विभागाच्या हाती लागत नाहीये, त्यामुळेच दिसता क्षणी आता या वाघाला गोळ्या घालण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। धन्यवाद अनवर शेख दिलेल्या माहितीबद्दल। तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहता हाच तो वाघ चंद्रपुरामध्ये नरभक्षक झालेला आहे। या वाघाने आतापर्यंत 3 जणांना ठार केलंय।